हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो आम्ही जातोय बाबांकडे. तर आम्ही बाबांकडे पोहोचलो आणि जवळजवळ 1 महिन्यांनी मी बाबांकडे आली आहे, कारण आम्ही सुद्धा वेकेशनसाठी बाहेर गेलो होतो. बाबा सुद्धा इथे नव्हते. सो आज आमचं जमायचं ठरलं होतं आणि आता आम्ही आलोत बाबांकडे. तर आज आमचा खिमा पावचा बेत आहे आणि खिमा माझ्या बाबांची स्पेशालिटी आहे. पण ते तो कशाचा बनवतात आणि कशा प्रकारे बनवतात हे आपण आज या व्लॉगमध्ये बघणार आहोत. आणि राऊचं खेळणं सुरू झालंय. घरनं येताना भरपूर खेळणी घेऊन आलाय. मी या सगळ्या गाड्या आणल्यात आणि एक स्ट्रिंग आणली आहे आणि एक एबीसीडी घेतलंय आणि एक डस्टर चॉक. तर खिम्यासाठी लागणारी ऑलमोस्ट तयारी बाबांची आता इथे करून झाली आहे. तर त्यांनी काय काय साहित्य घेतलंय आणि ते आता काय काय कृती करणार आहेत हे आपण बघणार आहोत. तर किनोवा सॅलडचा माझा ब्लॉग तुम्ही बघितला असेल. त्यानंतर आज बाबा ही परत दुसरी रेसिपी बनवतात. सो त्यांचं एकीकडे सगळं चालूच आहे. सो त्यांनी काय काय साहित्य घेतलंय हे बाबाच आपल्याला सांगणार आहे. नमस्कार, कसे आहात सगळे? आज आपण बघणार आहोत सोयाचा किमा. सोया किमा म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात आलंच असेल, तर सोया चंक्स नॉर्मली बाजारात मिळतात, पण ते क्रश करून बारीक करा एवढे सगळा वेळ घालवण्यापेक्षा हे बारीक ग्रॅन्युल्स रेडीमेड बाजारात मिळतात. तर तेच वापरलेले सगळ्यात उत्तम. आपला वेळही वाचतो आणि एक संद साधारण असे व्यवस्थित त्याचे पार्ट्स आलेले असतात. तर चला आता आपण कृतीकडे वळूया. सगळ्यात पहिले मी ऑलरेडी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे इथे गॅसवर आणि हे चंक्स जे ग्रॅन्युल्स आहेत ते आपल्याला ह्याच्यामध्ये भिजवायचे. आम्ही एक उकळी घेऊया त्याची आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं, कारण हे फिके असतात ग्रॅन्युल्स एकदम आणि त्याच्यात थोडी टेस्ट यावी म्हणून आपण हे मीठ थोडं उकळतानाच टाकावं, म्हणजे ते ॲब्झॉर्ब मिठाचं पाणी करतात. तो थोडी टेस्ट त्याला येते. नंतर आपल्याला मीठ टाकायलाच लागतं, का ते मी सांगतो तुम्हाला त्या त्या कृतीच्या वेळेला. ही उकळी आलेली आहे आता ह्या सोयाला छानपैकी. साधारण मी 150 ग्रॅम सोया ग्रॅन्युल्स घेतलेत, एक 1.5 कप. आणि ते तुम्ही आता बघालच की उकळी आल्यानंतर आणि एवढ्या वेळ जरा पाण्यामध्ये ठेवल्यानंतर एक 5 मिनटंच ठेवायला लागतात. पटकन ॲब्झॉर्ब करतं ते पाणी. ते फुलून ऑलमोस्ट डबल होतात. आता ह्याच्या पुढचा सगळ्यात महत्त्वाचा भाग, हे पूर्णपणे असं पाणी काढून घ्यायचं आहे. ह्याच्या पुढचा भाग आहे तो खूप महत्त्वाचा आहे. हे काढून घेतल्यानंतर गरम पाणी पूर्ण आपल्याला रनिंग टॅपमध्ये हे एकदा धुवून घ्यायचं आहे चांगलं. सोयाला तुम्ही बघाल तर एक थोडासा कडवटपणा असतो आणि हे धुणं खूप महत्त्वाचं आहे. एकतर गरम पाण्यामध्ये बरीच त्याची चव निघून गेली आहे आणि आता आपण हे धुतानंतर तो कडवटपणा पूर्ण निघून जातो. त्याच्यामुळे आपण सोयाचा किमा खातो हे तुम्हाला लक्षातसुद्धा येणार नाही, इतकं सुंदर त्याची चव येते. पण हे धुणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे तो पूर्ण कडवटपणा निघून जातो. मी स्टर करून पूर्ण तो स्वच्छ धुवून घेतला आहे. हे धुवून झाल्यानंतर ह्याच्या पुढची कृती अजूनही महत्त्वाची आहे, ती मी तुम्हाला दाखवतो. हे सोया चंक्स आता धुवून झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग, हे आपल्याला पूर्ण दाबून दाबून ह्याच्यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. गाळणीतच असं चमच्यानी पूर्ण क्रश करून नितळून घेतो ह्याचं पूर्ण. आणि हा भाग पूर्ण झाला की थोडं थोडं असं हातात घेऊन पूर्ण त्यातलं पाणी असं व्यवस्थित काढून मग हे अशा मोकळे पूर्ण ग्रॅन्युल्स होतात. तर हा भाग अशासाठी महत्त्वाचा आहे की जर ह्या ग्रॅन्युल्समध्ये पाणी राहिलं तर ते आपण जे मसाले वगैरे टाकतो जे ग्रेव्हीमध्ये, ते ॲब्झॉर्ब करायला त्या ग्रॅन्युल्समध्ये जागाच राहणार नाही. तर ती पूर्ण टेस्ट मसाल्यांची त्याच्यामध्ये उतरावी, यासाठी हा भाग करणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता इथे पूर्ण त्या सोया क्रंचमधलं पाणी सगळं काढून झालंय बाबांचं आणि आता पुढची कृती बाबा करणार आहेत. तर आता तुम्ही बघतच असाल की असे पूर्ण मोकळे मोकळे परत एकदा ग्रॅन्युल झालेले आहेत आणि हे तुमचे मसालेदार छान ग्रेव्ही ॲब्झॉर्ब करायला आता हा किमा तयार आहे. तर आता आपण मेन रेसिपीकडे वळूयात. आणि ह्याच्यामध्ये हा किमा आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात तुम्हाला तूप तेल हे भरपूर टाकणं फार गरजेचं आहे. मी इथे एक मोठा चमचा साजूक तूप घेतलेला आहे. त्याच्यात आता मी हे 2 मेजर्स तेल टाकणार आहे.
किमा म्हणजे भरपूर भुनलेला, भरपूर परतलेला पदार्थ आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तेल तूप व्यवस्थित टाकायचं आहे आणि तुम्ही जेवढं त्याला परतत राहाल तेवढा तो प्रकार खूप सुंदर लागतो. आता ह्याच्या पुढे जरासं तेल आणि तूप गरम झालं की आपल्याला ह्याच्यात थोडा खडा मसाला टाकायचा आहे. या खड्या मसाल्याची मी तयारी आधीच करून ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आहे जिरं, 2 तेजपत्ता किंवा तमालपत्र, 5-6 लवंगा घेतल्या आहेत, 5-6 काळी मिरी घेतलेल्या आहेत, एक दालचिनी घेतली आणि एक मोठी वेलची घेतलेली आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही एखाद दुसरा खडा मसाला अजून त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर हे सगळे खडे मसाले मी आता ह्याच्यामध्ये टाकतोय. परतत राहा. आता ह्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत कांदा. मी साधारण 4 मीडियम साईजचे कांदे ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत. 1-2 मिनटं हा असा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तर हा कांदा थोडा सॉफ्ट झालेला आहे. ह्याच्यातला येणारा उग्रवास वगैरे आता पूर्ण निघून गेला आहे. आलं लसणाचं पेस्ट द्या. तर ह्याच्यामध्ये मी अशा प्रकारे छोट्या खलबत्त्यामध्ये साधारण 1 इंच आलं आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि त्या आता आपण ह्याच्यामध्ये टाकतोय. आलं लसूण जेव्हाही यूज करतो तेव्हा मी छोट्या खलबत्त्यामध्ये व्यवस्थित क्रश करून काढतो. तर आपण टाकणार आहोत आता ह्याच्यात मिरच्या. हिरव्या मिरच्या फार महत्त्वाच्या आहेत कारण हिरव्या मिरच्यांची चव लाल तिखटापेक्षा वेगळीच असते. साधारण 2 मोठ्या मिरच्या एकदम बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघत असाल किती बारीक तुकडे त्याचे मी केलेले आहेत. हा कांदा किती परतायचा तर साधारण हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, अगदी जाळायचाही नाही पण अगदी त्या थिन लाईनवर येईल तो जळायचा तिथपर्यंत ह्याला परतायचा. तर आता तो साधारण असा येलोइश गोल्डन व्हायला लागलाय पण अजूनही पूर्ण परतलेला गेला नाही. राहुला एकीकडे जेवण भरवते. तो काही खिमा वगैरे खाणार नाहीये. त्याला पोळी भाजी हवी आहे. सो पोळ्या वगैरे आहेत केलेल्या. आता त्याला पटकन भरवून घेते मी एकीकडे. हे भुनणं हा जो प्रकार आहे ना, परतणं, हे खूप महत्त्वाचं आहे किमासाठी. कारण किमा म्हणजेच पूर्ण भुनलेला पदार्थ किंवा पूर्ण परतलेला. भरपूर वेळ जेवढी तुम्ही त्याला आज द्याल, जेवढं तुम्ही त्याला भुनाल तेवढा तो चव चांगली उतरणार. तर आता तुम्ही बघत असाल पूर्ण कांदा असा गोल्डन ब्राउनिश झालेला आहे. आता अजून मी ह्याला ठेवलं तर हा जळून जाईल. आणि हे झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे टोमॅटो पुरी. ओके, मी 3 टोमॅटो घेतलेत मीडियम साईजचे ह्याच्यासाठी. कधी आपण जेव्हा टोमॅटो शिजवतो ना तेव्हा टोमॅटो टाकल्यावरती मीठ टाकावं म्हणजे टोमॅटो व्यवस्थित लवकर सॉफ्ट होतो, लवकर शिजतो. कारण 2 ते 3 मिनटं आपण हे पूर्ण ढवळून घेतलं. तुम्ही लीडसुद्धा लावून शिजवू घेऊ शकता टोमॅटो. पण मी ह्याला परतणं भुनणं हा प्रकार जो असतो ते करणंच प्रिफर करतो. म्हणून मी हे ओपन ठेवून 2 मिनटं अजून परतून घेणार आहे. टोमॅटो चांगला व्यवस्थित शिजून जाईल. मोठे मोठे तुम्ही प्युरी केल्यावर जरी चंक्स सापडले तरी ते क्रश करून घ्या. सॉफ्ट होईलच टोमॅटो आत्ता. तर टोमॅटो शिजून झाल्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत काही मसाले. मी घेतलं आहे काश्मीरी लाल तिखट. थोडा रंगसुद्धा येतो आणि तिखटपणाही येतो. थोडीशी हळद घेतलेली आहे मी, एक अर्धा चमचा. त्याच्यानंतर मी घेतली आहे जिरेपूड आणि तीसुद्धा रोस्टेड जिऱ्याची आहे. आणि रोस्टेड धने असतात त्याची पूड आहे. ती आम्ही नेहमी करूनच ठेवतो घरात. तर आपण हे मसाले याच्यामध्ये टाकायचे. आता तुम्ही बघाल हे मोठे चंक्ससुद्धा राहिले तर पूर्ण सॉफ्ट झाले. मी क्रश करू शकतो. हे इथपर्यंत हा टोमॅटो पूर्ण आपल्याला शिजवायचा. त्याच्यातलं पाणी पूर्ण गेलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता आता इथं बाजूला वगैरे असं पूर्ण तेल सुटलेलं आहे. पाणी पूर्ण गेलं आहे. आणि या वेळेला आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत हे सगळे मसाले. पूर्ण सगळे मसाले टाकल्यानंतर परत ते मसाले परतून घेणं. मसाल्यासकट हे भुनून घेतलं आहे. अजून हे 1 मिनटं आपण पूर्ण परतून घेऊयात चांगले मसाले. पूर्ण मसाल्याला आणि त्या ग्रेव्हीला पूर्ण असं तेल सुटलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे बाजूने. ठीक आहे, यावेळेला आपण काय करणार आहोत, मसाले जळू नयेत म्हणून आपण त्याच्यात टाकणार आहोत थोडंसं पाणी. मी एक अर्धा कप पण नाही, त्याच्याहीपेक्षा कमी पाणी टाकलं आहे. आणि हे पूर्ण आपण याच्यात मिक्स करून घेतलं आहे. थोडंसं पाणी अजून टाकतो म्हणजे त्याला व्यवस्थित ग्रेव्ही टाईप्स होईल ते. आता तुम्ही गॅस मोठा करू शकता कारण तुम्ही आता पाणी टाकले, मसाले जळण्याची शक्यता नाही आहे. हे बघा जरा उकळी येते. हे आलं की आपण त्याच्यामध्ये टाकायचे मटार.
व्यवस्थित त्याच्यामध्ये 2-3 मिनटं हे सुद्धा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. छान मसाले, कांदा, लसूण आणि आल्याचे आपण तुकडे टाकले त्याच्यात पेस्ट, सुंदर वास येतो. आता ह्यात आपण टाकत आहोत मेन इन्ग्रेडियंट सोया ग्रॅन्युल्स. आता परतणं हा प्रकार खूप महत्त्वाचा. थोडं परतून झालं की आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडं पाणी. 1 कप पाणी सध्या याच्यामध्ये टाकलेलं आहे. गॅस पूर्ण मोठा केला आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आपण पाणी वगैरे टाकलं त्याच्यानंतर छान एक उकळी आली आहे. आता आपल्याला हे मीडियम आचेवरती 12 ते 15 मिनटं आपल्याला हे लीड लावून असंच ठेवायचं आहे. ह्यामध्ये आपण थोडं उघडून बघू शकतो की खाली लागत तर नाही आहे. लागायची शक्यता नाही आहे कारण आपण त्याच्यात पाणी आहे, व्यवस्थित तेल आहे. तर अशी ही एवढी लेंदी रेसिपी आहे, पण बाबांची स्पेशालिटी आहे. सो जेव्हा जेव्हा आमचा बेट ठरतो की आज आम्ही बाबांकडे जाणार आहोत, तेव्हा आमचं पहिले असतं की तुम्ही खिमा पाव बनवा. सो जसं बाबांनी सांगितलं आता 15-20 मिनटं आहेत, तर त्या 15-20 मिनटात मी एकीकडे जरा कांदा चिरून घेते. खिमा पाव बरोबर थोडासा असा बारीकसर उभा कांदा, त्यात थोडंसं लाल तिखट, मीठ आणि कोथिंबीर छान लागतं. सो एकीकडे बाबांना ते मी चिरून देते. तर एक साधारण 15 मिनटं झालेली आहेत. आता आपण बघूया. मी मध्ये थोडं फक्त जळलं नाही आहे ना किंवा पाणी कमी झालं नाही आहे ना तेवढं मी बघितलं. तर 15 मिनटं झाली आहेत आणि आता तुम्ही बघाल पूर्ण आता बाजूनी परत एकदा तेल आलेलं आहे. पूर्ण पाणी निघून गेलं आहे आणि सगळं तेल आलेलं आहे. हे बघा पूर्ण तेल असं छान सुटलेलं आहे आणि असा छान आपला किमा तयार झालेला. अजिबात खाली लागलेलं नाही, काही नाही. तर आता ह्याच्यात मी आता टाकतो आहे 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा मी थोडी क्रश करून ठेवली आहे कसुरी मेथी. पण छान मिक्स करून ठेवूया. छान ज्युसी झालेला आहे तो, तुम्ही बघता किती सॉफ्ट छान. मसाला टाकल्यानंतर परत एकदा छानपैकी परतून भुनवून घ्यायचं. छान तेल सुटलेलं आहे, मोकळा छान झाला आहे तो. तर अशा प्रकारे किमा आपला शिजवून झाला आहे. आता शेवटचा भाग त्याच्यातला एक असा की अजून चव ॲड करायला भरपूर असं मस्त 1-2 चमचे मोठे 100 ग्रॅमचं जे बटर असतं मी त्याच्यातला जवळजवळ 1/3 पोर्शन त्याच्यामध्ये नेहमी टाकतो. त्याच्याबरोबर आपण टाकूया छान त्याच्यावरती मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यात मिक्स करून घेणार आहोत. हे असं सगळं त्या सोया ग्रॅन्युल्समध्ये ॲब्झॉर्ब झाल्यानंतर जस्ट इमॅजिन करा किती सुंदर त्याची चव येत असेल. तर अशा प्रकारे नेहमी चेंजसाठी पावभाजी करण्यापेक्षा कधी एकदा हा वेगळा पदार्थ करून बघा. अशा प्रकारे हा आपला किमा तयार झालेला आहे. माझा सुद्धा कांदा चिरून झालाय, कोथिंबीर सुद्धा एकीकडे करते आणि बाबांचा खिमा सुद्धा तयार आहे. पण खिमा पाव बरोबर जे पाव असतात ते सुद्धा बाबा जरा वेगळ्या पद्धतीने भाजतात. सो ते कसे भाजतात हे सुद्धा बघूया. तर आता आपण किमा पावचे पाव तयार करून घेऊया. तर पसरवून घेतो बटर. त्याच्याबरोबर मी टाकली आहे थोडीशी कोथिंबीर. ज्यामध्ये किमा केला होता त्याच पॅनमध्ये मी हे करतोय, म्हणजे ती किम्याची चवसुद्धा पावामध्ये येते. आणि अशा प्रकारे मी टाकून याच्यावरती छानपैकी हे पाव भाजून घेणार आहे. आता ती कोथिंबीर आता पाहिजे तर घेऊन. तर खिमा पाव तयार झालेत. मस्त पाव सुद्धा बाबांनी भाजलेत. मी एकीकडे जे सलाड होतं कांद्याचं ते सुद्धा तयार केलंय आणि आता सर्व करणार आहे आणि मस्त आज खिमा पाववरती आम्ही ताव मारणार आहोत. सो अशा प्रकारे बाबांनी केलेला सोया खिमा पाव आम्ही मस्त एन्जॉय केला. रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. ब्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता.